सोलापुरातील भविष्यातील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री असताना हा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता। याकरता योग्य निधी देखील मंजूर झाला होता। शिवाय यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निधी देण्याची तयारी दर्शवली आहे। त्याच दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीची प्रक्रिया सुरू असताना राज्यात सत्ता बदल झाले। महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मात्र शहरातील उड्डाणपुलाचा प्रकल्प रखडला। त्यानंतर पुन्हा 2022 मध्ये राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी उड्डाणपूल कामाचा पाठपुरावा सुरूच ठेवला। इतकेच नव्हे तर आमदार विजयकुमार देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त, राष्ट्रीय महामार्गाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी उड्डाणपुलासाठी 15 मे पर्यंत जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती दिली। पण ज्या भूमी ज्या नॅशनल हायवेचे म्हणतात की भूमी संपादन झाल्याशिवाय आम्ही घेण्यात काढत भूमी संपादन काढायला विरोध झाल्यामुळे तरी 2-3 वर्ष महानगरपालिकेनं फार विरोध आयुक्त साहेबांना मी जेव्हा घरी हजर झाले त्या दिवशीही बोललो आणि आयुक्त साहेब आठवड्याला एकदा मिटिंग घेऊन तसं कार्यरत आहेत त्या कामाला आणि आताही त्यांच्याबरोबर त्या संदर्भातच मिटिंग झालं। आता संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांनी नॅशनल हायवेच्या आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी 15 मे ही शेवटची तारीख भूमी संपादनाची दिली आहे। थोडक्यात काय तर शहरात उड्डाणपूल झाले पाहिजेत यासाठीचे आमदार देशमुख यांचे नेटाचे प्रयत्न दिसून येतात। पण शहरातील उड्डाणपुलास स्थानिक व्यापाऱ्यांकडून विरोध होत असल्याची माहिती खुद्द सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। तेव्हा मात्र धक्काच बसला, कारण 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम शासकीय दिरंगाईने थांबले नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या विरोधामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे। स्थानिक व्यापाऱ्यांचा कसा विरोध होतो हे सांगताना पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते पहा। शहरातली 2 मतप्रवाह तुम्हाला माहिती आहेत। एक मतप्रवाह व्यापारी बांधवांचा आहे की उड्डाणपूल केलं तर आमच्या बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम होईल। आदरणीय देवेंद्रजी इथं आहेत, त्यांचं आणि बाकी अनेकांचं म्हणणं असं व्यापारी बांधवांचं म्हणणं आहे की हा सगळा व्यवसाय आमचा व्यवसायाचं नुकसान होईल आणि दुसऱ्या बाजूला वाहतुकीची कोंडी होते। दोन्ही गोष्टी 1-2 मतप्रवाह आहे। याच्यामध्ये मी सकारात्मक CP साहेबांशी मी बोललो आणि कलेक्टर मोदयांशी बोललेलो आहे। यातला मधला मार्ग आपल्याला काय करता येतोय काय की व्यापाऱ्यांचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि वाहतुकीची कोंडी संपली पाहिजे। याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय। तोही मार्ग आपण लवकरच काढू आणि यात तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल असं खात्री आहे मला। मग आता प्रश्न उरतो तो हा की शहराची प्रगती झाली पाहिजे ही मानसिकता असताना उड्डाणपुलाला विरोध करणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या मागे कोणती राजकीय शक्ती व्यापाऱ्यांना पाठबळ देत आहे याचा देखील शोध आता घ्यावा लागणार आहे। आपल्या राजकीय स्वार्थासाठी व्यापाऱ्यास पाठबळ देणारा तो राजकीय पुढारी शहराच्या विकासाला अडथळा ठरतो आहे का? अशा राजकीय पुढाऱ्याच्या अनास्थेमुळेच शहराचा विकास खुंटला आहे हे मात्र नक्की।